एक नंबर. कुठं चाललंय? खाली आहे का इकडे? या कारण की एवढा थवा येतो ना मोठा की खूप काळजी घ्यावं लागते बघा. MIDC मध्ये आपण काम करतो, जीव काढतो, येतो घरी, खातो, झोपतो, थोडंफार फॅमिलीसाठी तिथं वेळ देतो नॉर्मली. आणि कारण एवढा वेळच भेटत नाही आपल्याला कामाच्या व्यापातून. आणि दुसरी गोष्ट अशी होती की तिथं पण आपल्या काही गोष्टी स्वप्न असतात, हे असतात, त्याच्या मागं लागायचं असते. त्यांच्यासोबत प्राणी मात्रांसोबत घालवणं एकदम भारी. हे बघा, चौथा पण अटेम्प्ट फेल आहे ना, तर शेवटचा लास्ट चान्स. कसली खोल आहे बघा. पाण्याचा आवाज पण एवढा भारी येतो ना, म्हणजे जिवंत झिरो सकाळ सकाळी पाजवतात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजले सकाळचे जवळपास 6:35 म्हणजे 6:30. लाईट बंद करू. आई साहेबांची चालू आहे देवपूजा मस्तपैकी. सकाळी बघा चिमण्यांचा आवाज खूप छान येतोय. आई साहेब देवपूजा चालली? देवपूजा चालली मस्त. तुझ्या हाताची झोप झाली. हो ना. या बघा मित्रांनो, चिमण्यांची किलबिलाट. जे सकाळ सकाळी बाहेरचं वातावरण असले टाईट असते, एकदम मस्त फ्रेश. आईने कालच्याला आहे ना हे सगळं धान्य वाळत टाकलं होतं. तर आता आईने ही बोरिक पावडर आणली. तर ही बोरिक पावडरचा उपयोग असा असतो की जेणेकरून धान्य वगैरे आपले हे आहे ते वर्षभर जर त्याचा साठा राहायचा असेल तर ही जी बोरिक ॲसिड पावडर आहे IP, तर हिने काय होतं माहिती का, की धान्याला बिलकुल कीड लागत नाही. जर काही किडे वगैरे असेल, सोंडे आणि आळ्या, तर त्याचा पूर्ण नायनाट होतो. आता ॲक्च्युअली आपण वाळून ठेवलं आहे, आत्ता काही नाही याच्यामध्ये, पण अजून पुन्हा लागावं नाही म्हणूनची ती काळजी असते. तर आता हे असं टाकून द्यायचं व्यवस्थित आणि नंतर मस्त त्याला मिक्स करायचं, जेणेकरून काय प्रॉब्लेम येत नाही. आणि आत्ता वाजले ते सकाळचे 6:45. तर चला आपण उरकून घेऊया फास्टमध्ये. तर आत्ता चांगोळ वगैरे आटोपली आणि मस्तपैकी गोठ्यात आलो आहे. तो गोठ्यामध्ये आत्ताच मामाने गायांना खायला वगैरे घातले चारा, मक्याची ताटं दिलं ते मस्तपैकी खातात. ते एकदम भारी पद्धतीने. छोटंसं वासरू पण इथं खाते आणि एक छोटंसं बाळ इथं या ठिकाणी इथं बसलंय. तर स्वस्तिक शेटाक याच्या संगच खेळत असतो, एकदम भारी. तर आत्ता वाजले ते जवळपास 7:50. तर मित्रांनो, सकाळ सकाळच्या वाईब्स आहेत, खूप सुंदर असते. यांच्यासोबत प्राणी मात्रांसोबत घालवणं एकदम भारी. हे बघा, बैल वगैरे एक आणि सगळ्या गाया आहेत. या सगळ्या कालवडी, काही गाया, छोटंसं. त्याला आपण तुरं देऊया खायला. जा ते व्हिडिओमध्ये बघितलं असेल पाठीमागच्या खडपुडीच्या टेम्पलला गेलो, तिथला लाल्या होता, त्याच्या पूजाचा लाडका. तसा खूप सुंदर लाडका आहे, एकदम भारी आहे ना. कलर पण एकदम सफेद सफेद आहे. आय थिंक हे गायचा असेल तो. थोडंसं दिलं आता बघ, आलं तर चांगलीच गोष्ट आहे. खाते वाटतं हो का, कणीस पण खा बाबा. किंतु खूप भारी. चलो बाय बाय. सगळा जो चारा आहे ना तो खटाळ गाडीमध्ये आणला होता मामाने मस्तपैकी. तिकडे आपला बैल आहे, या बैलाचा सहाराने मस्तपैकी खटाळ गाडी भरून चारा घेऊन यावं लागतं दररोज सकाळी आणि संध्याकाळी. असं नियोजन असतं सगळं एकंदरीत. सकाळचा चुलींचा धूर बघा किती निघलाय, म्हणजे असा धूर चालू असतो सकाळी. हे गावचं वातावरण बघायला भेटतं बघा, मस्त धूर. शेड कसा दिसते धुराचा बघा. या हा, चला मित्रांनो, नाश्ता करायचा आहे. आईने सगळं घेऊन ठेवले, कुकर वगैरे, ताटं वगैरे प्रॉपर. आईचं एकंदरीत नाश्त्याची तयारी चालू केली आपल्याला. मस्तपैकी सकाळचं मस्तपैकी मसाले भात खाणार आपण टकाटकमध्ये. आणि मग पटापट खाऊन मस्तपैकी ऑकला जायचं शेतामध्ये, थोडंसं शेताचा रपेट करणार आहे आपण. सकाळचं मॉर्निंगचं वातावरण बघा. आता मी फिरायला चाललो आहे ॲक्च्युली, आणि बघा किती भारी, म्हणजे ढगाने काय रूप घेतलं आहे. तर चला मित्रांनो, मस्तपैकी आपण गावची रपेट मारणार आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये. म्हणजे कारण कसं होते की जेव्हा आपण फिरायला येतो गावाकडं बघा, थोडंसं एक शांतता आणि मेडिटेशन होत असते, आणि ते खूप गरजेचं आहे सध्याच्या घडीला. कारण हे भेटत नाही भावांना कुठं. हे फक्त आपल्या गावाकडे भेटत असतं. शहरामध्ये किती फिरा काय करा, पण तितकी पॉझिटिव्ह वाईब्स भेटत नाही ज्या आपल्याला गरजेच्या असतात टिकण्यासाठी. एक 8-10 दिवसाचं जी चार्जिंग होती ना म्हणतात चार्जिंग, ती चार्जिंग इथं होती. तर ती चार्जिंग आपल्याला करायची. मस्त सूर्य उगवला आहे, तर बराच वेळ झाला सूर्य उगून. आत्ता वाजले ते जवळपास 8:30. आई पुढे चालली माही सावली बघा, साहेब बघा चाललं. ए दनादन 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 ये होईना पाहत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये पावड येते, पण शहरामध्ये गेलं की पावडच होती. कारण सारखं कंटिन्युअस एका जागी बसून हे ते थोडंसं होतं. पण इकडं हा जर सुख आहे ना निसर्गाचं, बघा हे रूप
एक नंबर. पहिल्या बाजूला एवढं मोठं व्हायचं की मकाच्या डबल व्हायच्या आणि आता बघा किती छोटी बाजू पण कंसवाली. जर आपण हातातोंडाला आलेला घास ना ते हिसकावून घेतील, कारण की एवढा थवा येतो ना मोठा की खूप काळजी घ्यावं लागते बघा. असं चिमण्याला हुसकावं लागते, भरपूर झाडावर बसतात त्याच्यावर. हे असा विषय मस्तपैकी शेतीला पाणी द्यायचं सकाळ सकाळचं काम चालू आहे इथं. मस्तपैकी मकाला पाणी चाललं इथं. बारा बघा म्हणजे हे फील आहे खरं फील. इथं बघा हे झाड आहे, आई जिथं उभी आहे ना आता त्याच्यावरती बघा हे जे झाड आहे ना याला एवढी भारी फुलं आहेत, एवढी सुंदर फुलं आहेत. ते बघा आई बघती प्रयत्न काढते जमतंय का, कसलं भारी म्हणजे ते फुलच लय भारी बघा. आई दाखवती बघा कसलं भारी फुल आहे म्हणजे ते एक नंबर आहे क्लास. हे ना सागाची झाड आहे सगळी ही, आणि इथं सध्या पाईपलाईनचं काम झालं, इथून पडलं असतं बघा तुम्ही. हे असं इथलं पण शेतकरी सकाळी सकाळी पाणी भरतोय मस्तपैकी, बाहेरचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि इकडे जर बघितलं तर बाजरीची शेती लावली आहे, पुढं पण मोठी बाजरी 2 टप्प्यामध्ये बाजरी केली. असं भरपूर साऱ्या गोष्टी. तिकडे पॉली हाऊस आहे बघा इथं. तर चला तुम्हाला तिकडली टूर दाखवतो. आवडा बघा कसला मस्त फ्लाइंग मोड मध्ये चाललाय. वाव व्हॉट अ मिरॅकल. मस्त विलायती चिंचेचं झाड आहे ऍक्च्युली. तर बघते काय कुठं चिंच सापडतात ते का, तुला भारी म्हणजे बघा इथे एक चिंच आहे बघा, आपण ही काढूया. ही विलायती चिंच आहे. हा घे खाली घे, आई थोडं थोडं खाली करते आता याचं. तर आपण इथं आता उडी मारून ही चिंच काढणार आहे. विलायती चिंच थोडीशी कमी पडली बघा. दुसरा अटेम्प्ट आहे आपला. हाईट वरून खाली जावं लागते ना, थोड्यासाठी ओकला मित्रांनो. आणि लास्ट अटेम्प्ट आपण करून जाऊ आणि फायनल मध्ये आधी निघणारच. जय भगवान. आई शपथ एकदम म्हणजे टच झालाय पण नाही निघलेला. दुसरा पण अटेम्प्ट फेल गेलाय. 5 अटेम्प्ट ठेवूया, नाही झालं तर विषय सोडून द्यायचा. चल चौथा पण अटेम्प्ट फेल आहे ना, तर शेवटचा लास्ट चान्स. तो विषय आज झालाय इकडे हाईट वरून मी खाली येत होतो आणि उडी मारताना प्रॉपर नव्हती बसत. लहान सगळीच्या खालीच उभं थांबलोय. इथूनच उडी मारणं, इथूनच काढणं. जय बजरंगबली, तोड दुश्मन की नदी. यस. आणि हा शेवटचा 5वा अटेम्प्ट सक्सेसफुल. हे बघा आवडलं एक नंबर. आणि त्याचा फेल पण घ्यायचा आपल्याला बघा. वा काय टेस्ट आहे. ठीक आहे तुला खा. कशी सही ना. चलो बाजूची लेवल बघा किती, म्हणजे पहिला बाजू असा आपण माणूस जाऊन असं एवढ्या हाईट चालायचं, म्हणजे हातभर उंच. आणि आत्ताच्या बाजूला बघा किती हाईटचं कमी. जे नवीन शंकर बियाणं आलंय पीक उत्तम निघतं. गायला सालमाट वेगळं निघतं तर ते काही एवढं जास्त निघत नाही, तेवढंच थोडा तोटा आहे. बाकी छान आहे. तर इकडे जर बघितलं ना तर बघा कलिंगडाची शेती आहे. अजून थोडी मोठी झाली का मग बरोबर कलिंगड एकदम खतरनाक आहे ना. या बघा तुम्ही बघू शकता खूप सारी कलिंगड आहे या ठिकाणी. किती कलिंगड आहे बघा. या बघा मला झूम करून दाखवते बघा. जाम कलिंगड आहे, पक्की कलिंगड लागले आहे का. आहे इकडे तर बघा जसं वाटतं हा शेतामध्ये कलिंगड टाकली काय, पण ऍक्च्युअली तेवढे आली ते. असं मोठं कलिंगड असते आहे का. असं कलिंगड आहे एकंदर. हे पण मोठं आहे बघा आहे का. अशी भरपूर कलिंगड लागले तिथं. ही बाजरीची माझ्या बघा इथं बाजरी इतकी बालकी आहे आताशी एवढीशी, आणि तिला बघा खंच लागली. ते माहितलं का विषय. म्हणजे काय भावांना बोलायचंय, काय संकल्प पद्धतीला अवघड आहे. भरपूर पुढे गेली मी इथून चाललंय माझी शॅडो बघा. जोंधळ्याची शेती आहे ज्वारीची. तर भरपूर कंस लागले, पण भरपूर सगळं असं आहे ना चिमण्यांनी त्याचं पाव धिंगाणा करून टाकलाय, म्हणजे पूर्ण खालंय. ते कसं झालंय बघा. इकडं सुद्धा ज्वारीची शेती आहे. मस्तपैकी कंस लागल्यात. आणि इकडं बघा ऊस तोडल्यानंतर पुन्हा एवढा ऊस उगून आलाय बघा. असे पाकळ सारखे पळतात इकडून तिकडं. काय ठेवणार सांगा बरं तुम्ही. काहीच नाही ठेवू शकत, म्हणजे पूर्ण कल्ला करून टाकतात. पुणे सोडून दुसऱ्या जिल्ह्यात राहत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की या किताडांना ढेकळांना तुमच्याकडे काय बोललं होतं ते बघा. असं आहे असा विषय बघा मित्रांनो. इथं जर बघितलं ना हे कांद्याचं डेंगळं जर लावतात ना त्याला हे बोंडे येतात, त्याला कांद्याचं बी बोलतात. तर याच्यामध्ये हे वाळलं की याच्यातून बी तयार होतं. तर लय भारी गोष्ट आहे. म्हणजे ही खूप महाग असते. 1000-1200 रुपये किलोनी हे बी जातं. ते कसली खोल आहे बघा. पाण्याचा आवाज पण एवढा भारी येतो ना, म्हणजे जिवंत झिरं सकाळ सकाळी पाजवतात ते, त्याचा आवाज. जिवंत झिरं पाजवतात आणि त्याचं ते पाण्याचं पडलं बघा दिसत असेल तुम्हाला बघा. जिवंत झिरं आहे आणि त्याचं ते पाजवण्याचा आवाज येतो प्रॉपर. हे बघा कसं पाण्यामध्ये कसं पडतं ते कसलं भारी दिसते बघा. मोठी विहीर आहे चांगली आहे का.
सैराट झालं जी. MIDC लाईफ मधून कुठेतरी विसाव्यासाठी माणूस 4 क्षण जे गावाकडे विसावत असतो, गावाकडे घेत असतो आणि त्या गावाची लाईफ खरंच एक सुंदर असते, भन्नाट असते. आणि तीच भन्नाट लाईफ मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवली. कारण की गावाचं सुख काय असतं भावांनो, कारण किती कुठे जरी गेलो MIDC मध्ये आपण काम करतो, जीव काढतो, येतो घरी, खातो, झोपतो, थोडंफार फॅमिलीसाठी तिथं वेळ देतो नॉर्मली. आणि कारण एवढा वेळच भेटत नाही आपल्याला कामाच्या व्यापातून. आणि दुसरी गोष्ट अशी होती की तिथं पण आपल्या काहीतरी गोष्टी स्वप्न असतात, हे असतात, त्याच्या मागं लागायचं. पण तिथं बाजार भवा, इकडं फिरा, तिकडे भवा, हे कमी ते कमी, याच्यातच अख्खा दिवस जातो निघून मित्रांनो. आणि तो दिवस जाऊन पण आपल्या हातात काही क्षण भेटत नाही. आणि ते क्षण फक्त गावाकडे भेटत असतात. कारण गावाकडचं सुख, सकाळचं मॉर्निंगला फिरणं, संध्याकाळी पुन्हा एकदा रपेट मारणं, हे फक्त गावाकडे मिळतं. आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्या फक्त गावाकडे भेटू शकतात. आणि त्यासाठी तुम्ही कधी गावाकडे आलात तर नक्कीच हा एन्जॉय करायला विसरू नका. कारण हे दिवस पुन्हा नाहीत. त्याच्यामुळं हे दिवस आपल्या आयुष्यातले आलेले आहेत, ते आपणच सुखावायचे असतात, आपणच आनंद घ्यायचा असतो. काय साहेब? बरोबर आहे का नाही? म्हणजे आई साहेब म्हणते बरोबर आहे. बोला आई. माझं आयुष्य अख्खं शेतामध्येच गेलं, बरोबर. खूप कष्ट करून करून. आणि आता मला माझ्या नातवासाठी शहरात जावं लागलं. कारण जन्मापासून तू शेतामध्ये घालवलेली आहे, शेतातलं कष्ट केलंय, शेतातून कष्ट करून आज मला उभं केलंस. त्याच्यामुळं तुला तू सुख द्यायचा प्रयत्न जेवढा आहे आमच्या तेवढा आम्ही करणारच. थोडंसं ते बाळ अजून छोटंसं आहे, थोडं मोठं आलं का नक्कीच आपण त्याला घेऊन इकडे सगळेच येणार आहे. आदिता, तू, मी सगळे एकदम मस्त मजेशीर राहणार. आणि बाळ पण मजेशीर इकडे खेळन. एक नंबर. कुठं चाललंय? खाली आहे का इकडे? या एकदम तराटमध्ये. काय सुख आहे भावांना, म्हणजे बैलगाडीचं सुखच. बैलगाडीत बसला आपण मस्त पैकी. गाडीमध्ये बसण्याचा आनंदच वेगळा असतो बैलगाडी. एक नंबर भाव. एकंदरीत आपल्याला हा व्हिडिओ गावचा कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा व्हिडिओ अशाच बनणार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. फायनली टूर शेवट होती, वॉकिंगचं पूर्ण झालंय. या गाडीपासूनच आपण सुरुवात केली होती इथून, तर आपण इथं शेवट करतोय. चलो.